दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. तर आज आपण पाहणार आहे सांगता कशी करायची. कारण आपण पारायण करतो आणि श्री गुरुचरित्र ग्रंथाची सांगता कशी करायची हे आपल्याला माहित नसतं. पण पोथी असेल तर पोथीच्या मागे सगळे नियम दिलेले असतात. अशी पोथी असते महाराजांची, त्याचे सगळे नियम अटी पारायणची सांगता वगैरे सगळे दिलेले असते. तरी पण मी आज सांगते, कारण आपण सांगता कशी करायची. आपल्याला 7 दिवसाचं पारायण करायचं असतं. 7व्या दिवशी आपलं वाचन संपतं आणि 8व्या दिवशी आपली 8व्या दिवशी आपली सांगता असते. तर अशा प्रकारे त्या 8व्या दिवशी सांगता कशी करायची. आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, सुशर्भूत व्हायचं आहे आणि आपल्याला पूजा पोथीची पूजा वगैरे करायची. मस्त हार वगैरे घालून घ्यायचा, देवपूजा वगैरे पंचोपचार पूजा करून घ्यायची. त्याचबरोबर आपल्याला 10:30च्या आरतीला नैवेद्य दाखवायचा असतो. तर 10:30च्या आत आपला नैवेद्य रेडी झाला पाहिजे. कोण महिला कामाला जात असेल, कोणाची डब्याची घाई असेल, कोणाला काही प्रॉब्लेम असतात. आपल्या महिला म्हटल्यावर ते आपल्या जीवनात बरेच प्रॉब्लेम असतात. आपल्याला सकाळी लवकर उठायचं, कोणाच्या मुलांना शाळेत जायचं असतं, कोणाचे डबे असतात. तरी पण असं असून सुद्धा पण आपण लवकरात लवकर नैवेद्य करण्याचा प्रयत्न करा. 10:30च्या आरतीला आपला नैवेद्य रेडी झाला पाहिजे. तर जर कोणाला वेळ असेल तर पुरणपोळी पण केली तरी चालेल. कोणाला वेळ नसेल त्यांनी श्रीखंड पोळी केली तरी पण चालेल. पण आपल्या महाराजांना गोड नैवेद्य दाखवा. महाराजांना पुरणपोळी पण खूप आवडते. त्याचबरोबर आपल्या नैवेद्यात घेवड्याची भाजी ही पाहिजेच. आणि आपल्या महाराजांना मोडे पण खूप आवडतात. मोडे, घेवडे ह्या अशा प्रकारच्या भाज्या आपल्या नैवेद्यात असाव्यात. त्यानंतर आपल्याला 10:30च्या आरतीच्या आधी आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र करायचा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अशी गर्जना आपल्याला असं जयघोष करायचा आहे 3 वेळा. त्यानंतर आपल्याला पोथींना नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. नैवेद्य दाखवताना 4 नैवेद्य पाहिजे आपले. एक पाहिजे आपल्या दत्त महाराजांसाठी, एक कुलदेवतासाठी, एक स्वामी महाराजांसाठी आणि एक पोथीसाठी. असे 4 नैवेद्य आपल्याला काढायचे आहे. आणि नैवेद्य असे काढा की छोट्या छोट्या डिश मध्ये वगैरे नका काढू. कारण आपण एवढे 7 दिवस पारायण करतो आणि आपण छोटे छोटे नैवेद्य दाखवून काय अर्थ होत नाही. मग आपण पूर्ण डिश म्हणजे जसं एका माणसाचं जेवण आपल्याला लागतं ना, तसं पूर्ण एका माणसाचं जेवण आपण नैवेद्यात पाहिजे. 4 ताट पाहिजे, 4 नैवेद्य पाहिजे. 4 नैवेद्य आपण दाखवताना खाली चौकोन काढायचा आणि त्याच्यावरती आपल्याला लाईनीत 4 नैवेद्य ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला ओम तत्सवितुर्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् या मंत्राचा जप करून आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. गायत्री मंत्र बोलून आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे महाराजांना. अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला महाराजांची आरती करायची आहे 10:30ला. गणपती बाप्पाची आरती, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती, त्याचबरोबर आपल्याला आपल्या दत्त महाराजांची आरती, अशा आपल्याला 4 आरत्या करायच्या. आरती झाल्यानंतर आपल्याला छान आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर 10 मिनिट आपल्याला नैवेद्यावरती झाकण ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला नैवेद्यावरती झाकण काढायचं आहे. कारण कोणाला अनुभव येत असतो आपण एवढा कष्ट म्हणजे आपण एवढं मेहनतीने आपण श्री गुरुचरित्र पारायण करत असतो. कोणाचं काय संकल्प असतं, किती अडथळे आले काही आले तरी आपण पारायणात मग्न असतो. त्याचबरोबर आपल्याला अनुभव पण देऊन जातात महाराज. कोण नैवेद्यही महाराज खाऊन जातात तरी पण आपल्याला समजत नाही. म्हणून 10 मिनिटं नैवेद्य झाकून ठेवा प्रत्येकाने आणि त्याच्यानंतर ओपन करून बघा महाराजांनी अनुभव दिलाय की अशा प्रकारे आपल्याला 8व्या दिवशी सांगता करायची आहे. त्याचबरोबर क्षमा प्रार्थना करायची आहे आपल्याला. क्षमा प्रार्थना घ्यायची आहे. क्षमा प्रार्थना काय घ्यायची, आपल्याकडनं कळत न कळत चुका होतात. आपल्याकडनं काही पण चुका होतात. आपल्याकडनं शब्द चुकतात वाचनातले किंवा मग आपल्याकडनं न कळत नाही काही चुका होऊन जातात. त्याच्यासाठी आपल्याला क्षमा प्रार्थना घ्यायची असते. त्यानंतर आपल्याला क्षमा प्रार्थना घ्यायची, महाराजांची क्षमा मागायची. आणि त्या दिवशी तुम्ही सकाळी जर वेळ असेल कोणाला सवासिन ठेवा. सकाळी वेळ असेल जेवण घालायला तर सकाळी घाला, संध्याकाळी सवासिन घातली तरी पण चालेल. दिवसभरात कधीही तुम्ही सवासिन जेवायला घातली तरी. आणि त्याचबरोबर आपल्याला त्यानंतर दिवसभरात तुम्ही कधीही सुवासिनी स्त्री असेल तर ब्राह्मण जोडपं जेवायला घाला या दिवशी. जरी नसेल मराठी जोडपं घातलं तरी पण चालेल. जर जोडपं नसेल तर एक स्त्री घाला, स्त्री नसेल तरी पण चालेल. मुलं घातली, एक मुलगी घातली तरी पण चालेल. अशा प्रकारे आपल्याला जेवण घालायचं. आणि तुम्हाला जर जेवण सुवासिनी, ब्राह्मण जोडी, मुलगी काहीच भेटलं नाही तर सरळ तुम्ही मठा ठिकाणी जाऊन दान केलं तरी चालेल. दत्त महाराजांच्या मठात दान करा किंवा मग स्वामी महाराजांच्या मठात दान केलं तरी पण चालेल. जे काही दक्षिणा असेल, जे काही तुमचा प्रसाद असेल तो तुम्ही मठात दिला तरी पण चालेल. अशा प्रकारे आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथाची सांगता करायची आहे. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र ग्रंथाची आपल्याला सांगता करायची आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते आणि या व्हिडिओमध्ये मी इथंच सांगते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून द्या. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.